ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। हातकले मतदारसंघामध्ये गोविंदांचा आज महिला मेळावा पार पडलेला आहे। आपल्याबरोबर शिंदे गटाच्या नेते काय सांगाल ताई, आज तुम्हाला इथं आल्यावर कसं वाटतं? खरोखर महिलांची ही आज गर्दी बघून मी भारावून गेलेली आहे, कारण ही अक्षरशः विजयाची सभा आहे की काय असं वाटण्याइतपत आज एवढी मोठी महिला शक्ती आज इथे उभी आहे धैर्यशील दादांच्यासाठी। मला वाटतं विजय हा नक्कीच आहे। धैर्यशील दादांनी काम केलेलं आहे आणि मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आज महिला शक्ती इथे आलेली आहे। आवाडे साहेब आहेत संपूर्णपणे, ताराराणी गट आणि त्या महिला आज मेळावा त्यांनी आज आयोजित केला आहे। मला वाटतं जे मोदीजींचं काम बघून भारावलेत, जे आपले सीएम साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत किंवा फडणवीस साहेब आहेत, हे ज्या पद्धतीने गेले 2.5 वर्ष 2 वर्ष काम करतायत, त्या कामाच्या गतीकडे बघून आज सर्वजण त्यांच्याबरोबर आलेले आहेत। मला वाटतं विजय हा नक्कीच आहे। संजय राऊतांनी काल असं टीका केली की औरंगजेबाची औलाद आहे असं मोदींना त्यांनी टीकाशस्त्र केलेलं आहे। सारखा औरंगजेबाची त्यांना उपमा दिली जाते पंतप्रधानांना। संजय राऊत हे महाज्ञानी आहेत, विश्वप्रवक्ते आहेत, त्याच्यामुळे ते जेवढं बोलतील तेवढं अतिशय उत्तम आहे। त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन असं आपलं गटारगंगा तोंडाची सुरू केली पाहिजे, ज्याच्यामुळे आम्हाला कमी प्रचार करायला लागेल आणि लोक ऐकतायत ते काय पद्धतीने बोलतायत, औरंगजेबाची औलाद कोण आहे आणि हिंदुत्वासाठी कोणी आज हा संपूर्ण बंड केलेला आहे। बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणायला कुणाला लाज वाटते, हे त्यांनी जरा स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि आरशात बघावं, तेव्हा त्यांना समजेल की कोण कोणाची औलाद आहे। मुख्यमंत्री 4 तारखेनंतर दिसणार नाहीत। 48 जागा आमच्या येथील भाजपला सत्ता केंद्रात येणार नाही असाही सारखा आरोप केला जातो। संजय राऊत असतील किंवा उभाटाचे बाकीचे आमदार खासदार असतील, या सर्वांना एक आत्मज्ञान प्राप्त झालेले आहेत। ते पोपट असतात ना ज्योतिषी सांगणारे, तसं त्यांना ज्योतिषी शास्त्र त्यांनी आत्मसात केले। त्याच्यामुळे ते गेले अनेक वर्ष अनेक महिने रोज वेगवेगळ्या तारखा देत आहेत, आत्ता सरकार पडणार आहे, आत्ता हे होणार आहे, आत्ता ते होणार आहे, परंतु असं काहीही झालेलं नाही आहे। सरकार आहे तसंच आहे, इनफॅक्ट मजबूतीने काम करत आहे आणि यापुढेही मजबूतीने सरकार परत येणार आहे आणि मोदीजी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाहीत। तुम्ही एक शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत। पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी परवा सभेमध्ये असं पत्रपरिषदेत सांगितलं की मी पंजाला मतदान करणार आहे, त्याबद्दल काय सांगाल? हे दुर्दैव आहे। ते स्वतःला माननीय बाळासाहेबांचे ते पुत्र आहेत आणि बाळासाहेबांच्या पुत्राने अशा पद्धतीने पंजाला मतदान, कारण ते जिथे राहतात तिथे सुद्धा त्यांच्या पक्षाचा उमेदवार ते देऊ शकत नाही आहेत आणि आता त्यांना खरं तर तिथे उज्ज्वल निकमजी ॲडव्होकेट हे उभे आहेत, ज्यांनी कसाबला फाशी दिलेली आहे, तर त्याला मतदान न करता ह्या लांगुल चालक मुसलमानांचं करणाऱ्या पक्षाला ते मतदान करणार आहेत। मला वाटतं हे दुर्दैव आहे आणि बाळासाहेब हे वरून बघत असतील आणि त्यांच्या आत्म्याला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही। संजय राऊत आणि इतर महाविकास आघाडीचे नेते असे म्हणतात की 13 खासदार म्हटला एकही खासदार येणार आणि भाजप सीटा येणारच नाही महाराष्ट्रात, असं का वाटतं त्यांना? त्यांच्या कसं आहे ना, संजय राऊतांना आम्ही ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये रूम बुक केलेली आहे। लवकरच तिथे आमच्या खर्चाने आम्ही त्यांना तिथे ॲडमिट करणार आहोत, त्याच्यामुळे ते फार काही बोलत आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ नका। इनफॅक्ट 4 तारखेनंतर हेच तुम्हाला रस्त्यावर कपडे फाडून दगड मारताना दिसतील, हे मी तुम्हाला नक्की खात्रीने सांगू इच्छिते। आपल्या शेतमध्ये यांनी सांगितलंय की मुख्यमंत्री ज्या वेळेला 4 तारखेला निकाल लागल, हे जे बोलणारे जे नेते आहेत तेच कपडे फाडताना दिसतील। कॅमेरामॅन निखिल विसाचे मी साईनाथ जाधव, TVN मराठी, इचलकरंजी। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन।